नाही. आता मी इथं मेन्शन केलेलं माझ्या स्टोरीला इंस्टाग्रामचे, काही कुणाचं नाव वगैरे काही घेणार नाही. तुम्ही जे क्वेश्चन केलं आहे त्याचं मी चांगल्या पद्धतीने आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. सो क्वेश्चन असा आहे की ज्याच्यावर आपण प्रेम केलं त्याला आपलं प्रेम का बरं दिसत नाही? ज्यांना आपलं प्रेम दिसत नाही तिथं प्रेम दाखवणं हा सगळ्यात पहिला आपण मूर्खपणा करतो. समोरचा व्यक्ती आपल्याला सरळ ट्रीट करत नाही हे आपल्याला दिसत असते. समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची काही किंमत नाही, कदर नाही हे आपल्याला दिसत असते. तरीसुद्धा आपण तिथे तोंड घेऊन सारखं जात असतो. हे आम्ही खात्याला शेण. लक्षात आपण शेण खातो अशा गोष्टी करून. आपल्याला माहीत आहे की समोरची व्यक्ती मला सरळ पद्धतीने ट्रीट करत नाही आहे, तरीसुद्धा जर तुम्ही तिथं प्रेम दाखवायला जात असाल तर ती तुमची चूक आहे. समोरचा व्यक्ती तुम्हाला इग्नोर करतोय, डायरेक्ट त्याला इग्नोर करा. त्याला तुमच्या प्रेमाची किंमत नाही, त्याला तुमच्या प्रेमाची कदर नाही. तुम्ही तिथं प्रेम दाखवायला देऊन काय निष्पन्न? काय तुम्ही असं लोकांना दाखवून द्यायला हे सांगा. प्रेम दिसत नाही असं कधीच नसते. जर माझ्यावर कोणीतरी लई प्रेम करते हे मला दिसते तरीसुद्धा मी त्याला इग्नोर करतोय, ह्याला सगळ्यात मोठं मूर्खपणा होतं. त्यांच्याकडे त्यांची कर्म येतं, तुम्ही तुमचं काम करा. एक लक्षात ठेवा, जर सारखं इग्नोर होत आहे, जर सारखं समोरचा व्यक्ती तुम्हाला इग्नोर करतोय, समोरच्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची कदर नाही, तिथं प्रेम दाखवायला जाऊ नका. एक माइंडसेट बनवा. मी प्रत्येक माझ्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एकदा डोकीला समजवा की मला ह्या गोष्टी करायची नाही आहेत. डोकं तुम्हाला तिथं परत कधीच नेत नाही आणि स्वतःची इन्सल्ट व्हायला लागता, स्वतःची आपली अब्रू डबऱ्यात चालल्या हे दिसत असून सुद्धा जर आपण तशा लोकांना प्रेम दाखवत असेल तर आपण मूर्ख, आपण शेण खातोय. का तुम्हाला तिथं सारखं तोंड घेऊन जायचं आहे? जर समोरची व्यक्ती तुम्हाला सरळ ट्रीट करत नाहीये, सोडून द्या. डायरेक्ट सांगतो, सोडून द्या. क्लिअर कट. जर समोरची व्यक्ती तुम्हाला ऑप्शन म्हणून ट्रीट करत असेल, बाजूला सरका. कारण मी क्लिअर सांगतो, क्लिअर सिंगल राहावा चालते भेंजू, खरं कोणाच्या लाईफमध्ये ऑप्शन म्हणून राहू नका. दॅट्स इट. अजिबात हे भाई आपण त्याच्यासाठी जन्माला आलेलो नाही. आपला पण एक काहीतरी ॲटिट्यूड आहे, इगो ठेवा स्वतःमध्ये. जर समोरची व्यक्ती तसं ट्रीट करते त्याला तशा पद्धतीने ट्रीट करा. दॅट्स इट. काही घंट्याची गरज नाही त्या लोकांना जास्त इम्पॉर्टन्स देण्याची, जी लोक आपल्याला इम्पॉर्टन्स समजत नाहीत. लिस्टमधनं बाहेर काढा, भेंचो ब्लॉक करून टाका. इंस्टाग्रामवरनं सगळीकडनं ब्लॉक करून टाका. किंमत नाही आहे की नाही समोरच्याला आपली, तर तिथं काहीच करायला जाऊ नका. साईडला सरका डायरेक्ट. क्लिअर. एक ॲटिट्यूड. जर समोरचा ऑप्शन म्हणून ट्रीट करतोय, सपला विषय. तिथं परत जाणे नाही. तो कितीही मग आपल्यासाठी जवळचा असू दे. अरे जी व्यक्ती तुमची किंमत करत नाही ती आपल्यासाठी, त्यांच्यासाठी आपण जवळचं नाहीच आहे. मग तुम्ही का त्यांना एवढं लावून घेतलं आहे? तुम्ही त्यांच्यावर माप दुनियेचं खरं प्रेम करताय, खरं त्यांना त्या प्रेमाची कदर नाही. असं नाही आहे की दिसत नसते, कोणी अंध जन्माला आलेलं नाही, कोणाला सेन्स होत नाही असा कोणी माणूस नाही. सगळ्यांना समजते की काय गोष्टी व्हायला लागल्यात. समोरची व्यक्ती आपल्यावर किती प्रेम करते, आपल्यासाठी किती एफर्ट्स लावा लागल्या, आपल्याला ती किती इम्पॉर्टन्स देते, हे सगळ्या गोष्टी समजत असतात. शेण खातोय समोरचा माणूस, त्याला या गोष्टी दिसत नसतात. आणि इव्हन आपण सुद्धा त्याच गोष्टी, त्याच चुका करतोय की समोरचा माणूस आपल्याला तसं ट्रीट करतोय हे माहीत असून सुद्धा आपण तिथंच परत तोंड घेऊन जातो. ही चूक कुणाची आहे? ह्याच्यामध्ये आपण मूर्ख आहे, ती लोक नाही आहेत. बाजूला सरका. जाऊ नका ना परत त्या गोष्टीतनी पडू नका. पडताय तर असा व्यक्ती हुडका ज्याला तुमच्या प्रेमाची कदर आहे, ज्याला तुमच्या प्रेमाची किंमत. ज्याला नाही आहे तिथे तोंड घेऊन जाऊच नका. दॅट्स इट. सिम्पल आहे. तुम्हाला तुमची जर स्वतःची रिस्पेक्ट करता येत नसेल, दुसऱ्यांकडनं मग कुठलीच अपेक्षा करू नका की दुसरे माझी रिस्पेक्ट करेल. अरे स्वतःची पहिला रिस्पेक्ट करा, लोक तुमची रिस्पेक्ट करतात. प्रेम दिसत नाही अशातला कुठलाच भाग नाही आहे. तुम्ही छोटे आहे जे तुम्ही त्यांच्या मागे राहत नाही. लांब व्हात असलेल्या लोकांपासून काही गरज नाही आपल्याला त्या लोकांची. दॅट्स इट. सिम्पल आहे एकदम. हे एकदा स्वतःला समजा की समोरच्याला माझी किंमत नाही, जाणे नाही, बाजूला सारखा. दॅट्स इट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि भरपूर लोकांना ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्या प्रत्येक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. बाकी मी माझी इंस्टाग्राम ID इकडे देतो. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या, तिथं सुद्धा एकदम भारी कंटेंट येतो आहे. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम कडक आणि भारी कंटेंट इथं येणार आहे आजपासून. दॅट्स इट.